नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. नियोजन समितीचा निधी यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करावा. मान्यता अन्य कार्यवाही प्राधान्याने करण्याचे आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश. जानेवारीपासून पुन्हा मिळकत कर वसुली सुरू करणार. 50,000 पुढील थकबाकीदारांना देणार नोटिसा. उपायुक्त पोळ यांची माहिती. महापालिका इंद्रभुवन इमारत नूतनीकरणाचे काम महिना अखेरपर्यंत पूर्ण होणार. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटनाचे केले जात आहे नियोजन. आणि ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांचे ग्राहक हक्क दिनानिमित्त आवाहन. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेत मिळालेला निधी यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करावा. त्यासाठी मान्यता आणि अन्य कार्यवाही प्राधान्याने करावी असे निर्देश दिले. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कामे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळमळीने तसेच वेळेत व पारदर्शकतेने करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या. केंद्र शासनामार्फत दिनांक 19 ते 25 डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, तहसीलदार अंजली मरोड, तहसीलदार दत्तात्रय मोहळे, नायब तहसीलदार आर.व्ही. पुदाले, बालाजी बनसोडे, माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, केशव शिंदे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात आलेल्या नागरिकांची कामे तळमळीने, निष्ठेने व पारदर्शीपणे केल्यास सुशासन सप्ताह राबवण्याची गरजच शासनास पडणार नाही. आपण ज्या कार्यालयात काम करतो तेथे जे अधिकारी आपणास मिळाले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य वापर करून सर्वसामान्यांची कामे तात्काळ मार्गी लावावीत. प्रत्येक काम मुदतीत पूर्ण करावे तसेच तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. शासकीय कार्यालयामध्ये कामाकरता येणारे सर्वसामान्य नागरिक समाधानाने परत गेले पाहिजेत असे तहसीलदार मरोड यांनी सांगितले. तसेच या सुशासन सप्ताहामध्ये कोणती कामे होणे अपेक्षित आहे याबद्दलची माहिती त्यांनी यावेळेस उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शकतेने करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीत केल्या. जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 बाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मिळालेला निधी यंत्रणांनी गांभीर्याने व विहित वेळेत खर्च करावा. त्यासाठी मान्यता व अन्य कार्यवाही प्राधान्याने करावी असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिले. जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23च्या कार्यान्वयनास झालेला विलंब, लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात लागणारी आचारसंहिता इत्यादींचा विचार करता मार्च 2023 अखेरपर्यंत निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत यंत्रणा स्तरावर निधी खर्च करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच यापूर्वी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित मुद्द्यांचे कार्यपालन अहवालांबाबत आढावा घेण्यात आला. याबरोबरच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 करता प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. महापालिका इंद्रभुवन इमारत नूतनीकरणाचे काम महिना अखेरपर्यंत पूर्ण होणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले.
सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या महापालिका आवारातील इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणाचे काम या महिना अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी या इमारतीचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. या इमारतीवर प्रत्येक मजल्याच्या टप्प्यावर तिरंगा विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय असे इमारतीचे दर्शन आता सर्वांना घडणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. 110 वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या 4.85 कोटींच्या निधीतून नूतनीकरण करण्यात येत आहे. साधारणतः गेल्या 10 महिन्यांपासून ही इमारत नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने सुरू आहे. संरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनीमार्फत हे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कन्झर्वेशन आर्किटेक्चर मुनीश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 कारीगर यासाठी परिश्रम घेत आहेत. नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या महिना अखेरपर्यंत सर्वच काम पूर्ण होईल, तशा सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गतसौंदर्य प्राप्त करून दिले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी दिली. पूर्ण काम झाल्यानंतर साधारणतः 26 जानेवारी पर्यंत महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरित करण्यात येतील. या इंद्रभुवन इमारतीत महापालिका आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त, 2 उपायुक्त, 4 सहाय्यक आयुक्त यांची कार्यालये राहणार आहेत. तर खाली कलादालन असणार आहे. यामध्ये ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय राहणार आहे. मुंबईनंतर सोलापुरात हेरिटेज वास्तूमध्ये महापालिका आयुक्तांचे कार्यालय आहे. सोलापुरातील इंद्रभुवन ही वास्तू हेरिटेज वास्तू आहे. 110 वर्षांपूर्वी आकर्षक अशी ही इमारत उभारण्यात आली होती, असे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले. जानेवारीपासून पुन्हा मिळकत कर वसुली सुरू करणार असून यापुढे व्यावसायिक आस्थापना कर थकबाकीदारांवर कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने येत्या जानेवारीपासून पुन्हा मिळकत कर वसुली मोहीम राबवण्यात येणार आहे. दरम्यान 1 लाखावरील थकबाकीदारांच्या मिळकती जप्ती संदर्भात तसेच 50,000वरील मिळकत कर थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली. सोलापूर महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून यापूर्वी मिळकत कर शास्तीमध्ये 80% सवलतीची अभय योजना जाहीर करण्यात आली होती. त्याची मुदत आता संपली आहे. यापुढे आता कुणालाही अभय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. थेट आता जानेवारीपासून मिळकत कराची वसुली मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. अभय योजनेअंतर्गत महिनाभरात एकूण 40 कोटी रुपये मिळकत कर वसुली झाली आहे. त्यापैकी शास्तीमध्ये 80% माफी अंतर्गत 9 कोटी रुपये सवलत देण्यात आली आहे, असेही उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले. सुनावणीनंतर निकाल झाले आहेत, त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. प्राप्त हरकतीवर सुनावणीअंती टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे. अशी एकूण 187 कोटी रुपये थकबाकी आहे. दुरुस्तीनंतर ती टप्प्याटप्प्याने महापालिका तिजोरीत जमा होईल. 1 लाखावर मिळकत कर थकबाकी असलेल्यांना यापूर्वीच जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्यावरही आता कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान यापुढे 50,000वरील थकबाकी असलेल्या सुमारे 9,000 मिळकतदारांना नोटीस वाटपाचे काम सुरू आहे. यानंतर ही कार्यवाही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरातील मेजर व मिनी गाळे यांच्याकडून वसुली सुरूच आहे. यापुढे व्यावसायिक आस्थापना असलेल्या थकबाकीदारांवर धडक कारवाई हाती घेण्यात येत आहे. यामध्ये मंगल कार्यालय, दुकान, थिएटर, शॉपिंग सेंटर, मॉल आदी व्यावसायिक आस्थापना थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात महापालिकेच्या विविध विभागाचा आयुक्तांनी आढावा घेत यात्रा काळात कोविड विषयक सोयीसुविधा उपलब्ध करणार असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाच्या आपत्तीमुळे 2 वर्षांनंतर यंदा ग्रामदैवत सिद्धेश्वरांची यात्रा होत आहे. महापालिका प्रशासनाकडून आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी शुक्रवारी यात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात आज महापालिकेतील विविध विभागांची आढावा बैठक घेतली. दरम्यान कोरोनाची नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या ठिकाणी सोयी सुविधांसह आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली. यावेळी बैठकीत अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विद्या पोळ,
यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी आयुक्तांनी यात्रेसंदर्भात महापालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत चर्चा केली, केलेल्या कामांचा आढावा घेतला। पाणी, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, स्वच्छता आदी सुविधा देण्याबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या। कोरोनाबाबत आवश्यक खबरदारी घेऊन संबंधित अतिरिक्त सुविधांची सोय यात्रेच्या ठिकाणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले, अशी माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी पत्रकारांना दिली। दरम्यान महापालिकेच्या विविध प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर लवकरच यात्रा कमिटी समवेत बैठक घेण्यात येणार आहे। महापालिका आयुक्तांनी अत्याधुनिक डफरीन प्रसूतीगृहाचे आणि नवजात शिशु अतिदक्षता विभागाची पाहणी करत हॉस्पिटल जानेवारी अखेरपर्यंत नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असे सांगताना उर्वरित काम 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले। सोलापूर शहरातील डफरीन चौकात असलेल्या सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे। जानेवारी महिना अखेरपासून हे अत्याधुनिक प्रसूतीगृह व नवजात शिशु अतिदक्षता विभाग रुग्णांच्या सेवेत येणार आहे। दरम्यान उर्वरित काम 15 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त शीतल तेली उगले यांनी पाहणी वेळेस दिल्या आहेत। बालाजी अमाइन्सच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपयांच्या CSR फंडातून या हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे। हे काम अंतिम टप्प्यात आले असून शुक्रवारी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले व बालाजी अमाइन्सचे संचालक राम रेड्डी यांनी पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे, डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल, झोन अधिकारी सारिका अकुलवार, विद्युत विभागाचे राजेश परदेशी आदी उपस्थित होते। हॉस्पिटलच्या नूतनीकरणाच्या या कामासाठी आतापर्यंत 1.5 कोटी रुपयांपर्यंत खर्च आला आहे। नूतनीकरणाचे उर्वरित काम येत्या 15 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिल्या आहेत। त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे। या हॉस्पिटलसाठी आवश्यक डॉक्टर व नर्सिंग स्टाफ उपलब्ध आहे। तसेच लागणारी औषधे, बेड व अन्य आवश्यक साहित्यांची खरेदी पूर्ण झाली आहे, असे महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले। येथील बालाजी अमाइन्सच्या 1.5 कोटी रुपयांच्या CSR फंडातून हे काम करण्यात येत आहे। काम अतिशय चांगले झाले आहे। भौतिक सोयी सुविधा आणि साधन सामग्री अत्याधुनिक केल्या आहेत। 15 दिवसात काम पूर्ण होईल। लवकरच हे प्रसूतीगृह सेवेत सुरू होणार आहे। ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक आहे। ऑपरेशन टेबल, लॅम्प व सर्व अत्याधुनिक आहे, असे उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे रविवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ते करणार आहेत। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सोलापूर जिल्हा दौरा असून दुपारी 1:15 सोलापूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने शेतगाव भाळवणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूरकडे प्रयाण होणार आहे। दुपारी 1:30 वाजता आदिनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड शेतगाव भाळवणी हेलिपॅड येथे आगमन होऊन दुपारी 1:35 आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा 27वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ करण्यात येणार आहे। त्यानंतर शेतगाव भाळवणी तालुका करमाळा येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण होऊन दुपारी 2:45 सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने नागपूरकडे प्रयाण करणार आहेत। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित विडी घरकुल येथील मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेत गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले। तज्ञ डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत विविध उपक्रमांनी गणित दिन साजरा करण्यात आला। यामध्ये विद्यार्थ्यांनी गणितांवर आधारित नाटक व नृत्याचे सादरीकरण केले, तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गणित विषयाचे महत्त्व स्पष्ट केले। माझं नाव कार्तिक पांडुरंग हुंडा। नमस्कार, माझे नाव वेदांत कुंडलिकर्णी। आम्ही दोघे 9th क्लासला शिकत आहोत। आम्ही केलो आहोत मेन्सुरेशन फॉर्म्युला। इथं शेप्स अँड देअर नेम्स दाखवलेला आहोत। कर्वडक किंवा लेटरल सरफेस एरिया, व्हॉल्यूम याचा अर्थ घनता, टोटल सरफेस एरिया आणि नॉमेनक्लेचर दाखवलेला आहोत। आता इथे आपल्याला दिसून येते की क्यूबचा कर्वडा लेटरल किंवा लेटरल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे
4a². प्रशालेतील गणित शिक्षक अशोक सरगम, विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्रिकोणमिती, घनफळ, पृष्ठफळ, अवघड सूत्रे, गणितातील मूलभूत क्रिया अशा अवघड संकल्पना स्पष्ट होणारे साहित्य तयार केले. या सर्व गणिती साहित्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनपा शिक्षण मंडळाचे विषय साधन व्यक्ती ज्ञानेश्वर गरड व प्रशांत साठे यांच्या शुभ हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक रोहित बिटला हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर अन्नपूर्णा बिटला यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व आपल्या मनोगतातून गणित विषयाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर गरड यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या साहित्याबद्दल त्यांचे कौतुक केले व प्रशालेत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. रोहित बिटला यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मावती वल्लाल यांनी केले, तर अशोक सरगम यांनी आभार मानले. हॅपी मॅथ्स डे. सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची उपस्थिती लाभणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस राहणार आहेत. दरम्यान याबाबत विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर यांनी अधिक माहिती दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि श्रमिक पत्रकार संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं 8 जानेवारी 2023 रोजी पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा घेतली जाणार आहे. सोलापूर शहरामध्येच मंगळवेळेकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहामध्ये ही कार्यशाळा दिवसभर होणार आहे आणि या कार्यशाळेसाठी मान्यवर वक्ते येणार आहेत. तर त्याच्यामध्ये प्रिंट मीडियाच्या संदर्भात बोलण्यासाठी यदू जोशी हे येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी कोन्नूर हे येणार आहेत आणि जो डिजिटल मीडिया सध्या वाढतो आहे मोठ्या प्रमाणात त्याच्याविषयी बोलण्यासाठी विश्वनाथ गुरु हे मान्यवर वक्ते या कार्यशाळेसाठी येणार आहे. त्यामुळं ही कार्यशाळा जी आहे तर ती प्रामुख्यानं सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारितेचे विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेली आहे. त्यामुळं यामध्ये जास्तीत जास्त पत्रकार आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही विद्यापीठ आणि पत्रकार संघाच्या वतीनं सर्वांना करत आहोत. आम आदमी पार्टीच्या मार्फत नागपूरला विधान भवनावर विविध मागण्यांच्या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध समस्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या मार्फत नागपूरला शेत विमा, ओला दुष्काळ, दिल्लीसारख्या ठिकाणी मॉडेल स्कूल होत आहेत आणि महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळात पटसंख्या नाही म्हणून सरकार शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. अशा विविध मागण्या घेऊन आम आदमी पार्टी नागपूर अधिवेशनात धडक मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिली. 23 डिसेंबरला नागपूरमध्ये विधान भवनावर आम आदमी पार्टीच्या मार्फत एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या समस्या आणि समस्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न असू दे, त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रश्न असू दे, या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं शिक्षणाची गंगोत्री आपण म्हणतो, पण या महाराष्ट्रामध्ये आत्ता जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळा पटसंख्या नाहीत म्हणून सरकार बंद करण्याचा निर्णय घेत आहे. एका बाजूला दिल्लीसारख्या ठिकाणी चांगल्या शाळा होत आहेत, मॉडेल होते तयार शाळेचं, आणि महाराष्ट्रामध्ये मात्र शाळा बंद करतायत. याच्या विरोधात असू देत, महाराष्ट्रामध्ये अजूनही 200 युनिट वीज माफ होत नाही आहे. आम्ही सातत्यानं त्याच्या विरोधात आंदोलन करतोय, मागणी करतोय. दिल्लीमध्ये विजेचा प्रश्न सुटला, पंजाबमध्ये 300 युनिट वीज मोफत मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवर या सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातलं हजारो युवक आणि हजारो आम आदमी पार्टीचे समर्थक विधानभवनावर, नागपूरमधल्या विधानभवनावर धडक मोर्चा काढत आहेत. त्या मोर्चामध्ये आज आम्ही सोलापूर, कोल्हापूर या 2 शहरामधनं एक ट्रॅव्हल्स आणि जवळपास 15 ते 20 गाड्या आज आम्ही नागपूरला रवाना होत आहोत. आणि या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय मिळवून द्यायचा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा, अशा पद्धतीचा संकल्प आज आम्ही करत आहोत. जय हिंद. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन कदम, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील, जिल्हा खजिनदार प्रमोद अवताडे, शहर अध्यक्ष असलम शेख, जिल्हा संघटन मंत्री आनंद यादव, युवा संघटक अध्यक्ष गगन गोडसे, मध्य विधानसभा अध्यक्ष भूपेश हिरापूर, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्ता चांदणे, महमूद गबुरे, श्रमिक संघटन अध्यक्ष अशोक भटकर, निलेश संगेपांग, रहीम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मनोरमा साहित्य पुरस्काराचे बुधवारी वितरण होणार असून डॉक्टर सदानंद मोरे यांना राज्यस्तरीय साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. मनोरमा सोशल फाउंडेशन संचलित मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4:30 वाजता होणार आहे. यंदाचा मनोरमा राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर सदानंद मोरे यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष श्रीकांत मोरे व निवड समिती अध्यक्ष डॉक्टर राजशेखर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार. मनोरमा साहित्य पुरस्कार 2022 त्याची आज उद्घोषणा मनोरमा साहित्य पुरस्काराचे जी निवड कमिटीचे प्रमुख आहेत मान्य डॉक्टर राजशेखरजी शिंदे, त्यांचे सहयोगी सदस्य यांनी आज जाहीर केली. मनोरमा परिवाराचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि साहित्य पुरस्काराचंही रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या पुरस्काराचे या वर्षीची जी मानकरी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर सदानंदजी मोरे हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक, त्याचप्रमाणे त्यांच्या समग्र साहित्याचा विचार करून साहित्य सेवा याचा संपूर्ण परामर्श घेऊन त्यांना मनोरमा जीवन गौरव पुरस्कार या वर्षी जाहीर झालेला आहे. श्री अशोकजी समेळ हे साहित्य, नाटक, चित्रपट, विविध व्यासंगी असं साहित्यिक व्यक्तिमत्व आहे आणि अशोकजी समेळ यांना स रा मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य गौरव पुरस्कार हा आपण यावर्षी 25,000 रुपये रोख, त्याचप्रमाणे शाल, श्रीफळ हे आपण जाहीर केलेला आहे. आणि मनोरमाचा कादंबरीचा जो पुरस्कार असतो तो माननीय श्रीकांतजी देशमुख नांदेड येथे सध्या स्थित आहेत. शासकीय सेवेतून निवृत्त होऊन यापूर्वी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. असे हे एक व्यासंगी कादंबरीकार, कथाकार, कवी, साहित्य अकादमी पुरस्कृत श्रीकांतजी देशमुख यांना आपण मनोरमा साहित्य शासकीय निमशासकीय पुरस्कार हा प्रदान केलेला आहे. मनोरमा बँकेचा राज्यस्तरीय पुरस्कार जो आहे तो ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर मीनाक्षी पाटील या मुंबई स्थित असतात, त्यांना आपण प्रदान केलेला आहे. डॉक्टर दादा गोरे हे एक समीक्षक पण आहेत, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांची प्रदीर्घ सेवा आहे.
उभ्या महाराष्ट्राला त्यांचं साहित्य समीक्षा ही चांगल्या पद्धतीनं ही मान्य झालेली आहे. असे हे औरंगाबाद येथील डॉक्टर दादा गोरे यांना आपण मनोरमा बँक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दिलेला आहे. मनोरमा मल्टीस्टेटचा पुरस्कार हा सौ उर्मिला आगरकर भाषेची उत्पत्ती कशी होती एका मूकबधीर मुलीच्या माध्यमातून ज्यांनी स्वतः त्याचा एक प्रचंड अभ्यास केला, कष्ट घेतले, त्याचं एक आत्मकथन रूपाने त्यांनी मनी मानसी ही कादंबरी लिहिली. तर त्या सौ उर्मिला आगरकर यांना मनोरमा मल्टीस्टेटचा राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे. सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भूषवणार आहेत. माजी आमदार उल्हास पवार पुणे यांच्या हस्ते व सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, सारथी पुणे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, मसाप पुणे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. प्रारंभी या कार्यक्रमात सिने अभिनेता देवदत्त नागे यांची प्रगट मुलाखत पत्रकार अश्विनी धायगुडे या घेणार आहेत. राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर सदानंद मोरे, समग्र साहित्य पुणे अशोक समेळ, समग्र साहित्य ठाणे, मनोरमा साहित्य शासकीय निमशासकीय पुरस्कार श्रीकांत देशमुख, भाप्रसे नांदेड, मनोरमा बँक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार डॉक्टर मीनाक्षी पाटील कविता मुंबई, डॉक्टर दादा कोरे औरंगाबाद, मनोरमा मल्टीस्टेट राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार उर्मिला आगरकर सोलापूर, मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार दत्ता गायकवाड चरित्र सोलापूर, प्राध्यापक सीताराम सावंत कथा सांगोला, सदाशिव नागरी पतसंस्था तर्फे मनोरमा साहित्य पुरस्कार प्राध्यापक राजेंद्र शेंडगे सोलापूर, नागेशराव सुरवसे साहित्य पत्रकार पुरस्कार प्रशांत जोशी संचार सोलापूर, अश्विनी तडवळकर दिव्य मराठी सोलापूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत शोभा मोरे, अस्मिता गायकवाड, संतोष सुरवसे, डॉक्टर कविता मुरुमकर, प्राध्यापक माधव कुलकर्णी, उज्ज्वला साळुंके, कल्याण शिंदे, अजय मोरे, सुनील पाटील, राजेंद्र भोसले, प्राध्यापक दत्ता घोलप आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा खोरवडी येथे बाल आनंद मेळाव्यानिमित्त आठवडे बाजार संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवाडी तालुका दौंड येथे बाल आनंद मेळाव्यानिमित्त आठवडे बाजार भरवण्यात आला होता. या आठवडे बाजाराचे उद्घाटन गावच्या सरपंच शोभा खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच दीपक सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शीतल सोनवणे, उपाध्यक्ष बाबा सकट, अतुल सोनवणे, राजू गुन्नर, प्रशांत सकट, शाळेचे मुख्याध्यापक राजाराम पासलकर, गौतम कांबळे, अभिजित कोंडेजकर, नीता भद्रे, साक्षी कोंडेजकर हे शिक्षक उपस्थित होते. या आठवडे बाजाराच्या निमित्ताने खरेदी विक्री करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या आठवडी बाजारात 20,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाली. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे या शाळेतील आठवडी बाजाराचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा अनुभव मिळाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे असे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले. आपली फसवणूक टाळली जाण्यासाठी ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे. नवीन पिढीने आपल्या हक्कांबाबत स्वतः जागरूक राहावे आणि इतरांनाही जागरूक करावे असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी आज येथे केले. ग्राहक हक्क दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. श्री शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक निरीक्षक प्रदीप कुमार राऊत, मोटर वाहन निरीक्षक किरण खंदारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमचंद मेने, ग्राहक परिषदेच्या सदस्य शोभना सागर, ॲडव्होकेट आनंद सागर, दीपक हरकल, सहाय्यक निरीक्षक अमोल घुले, अक्षय जाधव, भैरवनाथ कानडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात विशिष्ट संकल्पनेसह राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे ही आहे. या संकल्पनेवर ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालय व अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. ॲडव्होकेट आनंद सागर यांनी ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहक संघटनेच्या शोभना सागर, दीपक इरकल,
पंढरपूर आणि भैरवनाथ कानडे यांनी ग्राहक हक्काबाबत मार्गदर्शन केले. पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, उत्तर सोलापूरचे सेवानिवृत्त उपअभियंता तथा शाहीर रमेश खाडे व त्यांच्या सहकार्यांनी ग्राहक हक्कासंदर्भात जनजागृतीपर लोकगीत सादर केले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके यांनी आभार मानले. दरम्यान रंगभवन सभागृहासमोरील पटांगणात विविध शासकीय कार्यालयांच्या वतीने ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच ग्राहक हक्क दिनानिमित्त 4 पुतळा ते रंगभवन अशी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. सदर दोन्ही कार्यक्रम यशस्वी होण्याकरता जिल्हा पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचारी, महसूल सहाय्यक यल्लप्पा वरगंटी तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी, निरीक्षक, ग्राहक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. सोयगाव येथे रब्बी पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण शुक्रवार रोजी बचत भवन पंचायत समिती सोयगाव येथे तहसीलदार रमेश जसवंत, गट विकास अधिकारी प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी वैभव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण घेण्यात आले. सोयगाव येथे रब्बी पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण शुक्रवार रोजी बचत भवन पंचायत समिती सोयगाव येथे तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी वैभव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळेस नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांनी पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व व आवश्यकता याविषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी वैभव वाघ यांनी सोयगाव तालुक्यात रब्बी हंगामासाठी गहू व हरभरा पिकासाठी पीक विमा योजना लागू असून त्यासाठी पीक कापणी प्रयोग आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेवर पीक विमा मंजूर होतो असे सांगितले व ज्या विमाधारक शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाले असेल त्यांनी 72 तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन करावी असे सांगितले. MP सैंदाने कृषी अधिकारी सोयगाव यांनी पीक पाहणी प्रयोगाचे सविस्तर प्रशिक्षण दिले. यात पिकाचा प्लॉट निवड करणे, रँडम काढणे व पीक कापणी प्रयोग तक्ते अचूक भरणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी RG गुंडिले यांनी पीक विमा योजनेविषयी माहिती दिली. तसेच कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी तालुक्यातील रब्बी पीक कापणी प्रयोगाचे नियोजन व पीक कापणी प्रयोग करताना घ्यावयाची काळजी याविषयीचे मार्गदर्शन केले. पीक विमा तालुका प्रतिनिधी गजानन जाधव यांनी पीक कापणी प्रयोग, प्लॉटची आखणी व मोजमाप याविषयी माहिती दिली. यावेळी सदरील प्रशिक्षणास तालुक्यातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिरुपती अर्बन पतसंस्थेने मयत सभासद कर्जदाराच्या वारसास 5 लाख रुपये रकमेचा चेक अदा केला. सोयगाव येथील तिरुपती अर्बन पतसंस्थेच्या मयत सभासद गोविंद चत्रू राठोड राहणार जरंडी तालुका सोयगाव यांच्या पत्नी व कुटुंबास संस्थेने अपघाती विमा प्रतिनिधी पांडुरंग दौलत बारी यांच्यामार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा विमा काढला होता. मे महिन्यात सभासद गोविंद राठोड यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याचा संस्थेने विमा काढलेला असल्यामुळे संस्थेने दावा केल्याने मयत सभासदाचे 5 लाख संस्थेस प्राप्त झाल्याने संस्थेने वारसास पत्नी व मुलगी यांना यावेळेस संस्थेचे चेअरमन रामदास लालचंद राजपूत यांनी सदर रकमेचा चेक कुटुंबास अदा केला आणि यापुढे प्रत्येक सभासदांनी संस्थेशी व्यवहार करावा जेणेकरून प्रत्येकाचा विमा काढला जाईल असे सांगितले. संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांनी सभासद अर्जदाराच्या हितासाठी विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे व अशोक सुखदेव खेडकर यांनी यावेळेस कुटुंबास विमा काढल्यामुळे हातभार लाभला आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदांनी अपघाती विमा काढावा असे आवाहन केले. यावेळेस सोयगाव पंचायत समितीचे माजी सदस्य संजीवन सोनवणे, भीमा चव्हाण तसेच पतसंस्थेचे मॅनेजर विकास देसाई, कर्मचारी रवींद्र साखळे, गणेश तेली, सभासद भूषण वाघ, भगवान वाघ, संजय जाधव व इतर सभासद उपस्थित होते. हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिम्माडे कडून माळेगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या रूमची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे यात्रेतील शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली खंडोबा देवस्थानची यात्रा असून खंडोबाचे भक्त राज्यासह परराज्यातून दर्शनासाठी दाखल होतात. अनेक भक्त दरवर्षी मनोभावे माळेगाव यात्रेत हजेरी लावून जातात. तसे याही वर्षी हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमाडे दरवर्षीप्रमाणे माळेगाव यात्रेत मित्रमंडळींसह हजर झाले.
माजी आमदार तिमाडेंना निवासाची सोय नसल्याने माळेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहातील रूमवर त्यांचा ताबा असतो, पण यावर्षी यात्रेवर शासकीय राज असल्याने रूम कुलूपबंद होती. माजी आमदार तिमाडेंनी रूमच्या कुलपाची तोडमोड करून रूममध्ये प्रवेश केला आणि रूमचा ताबा घेऊन यात्रेतून कुलूप विकत घेऊन रूमला कुलूप लावले आणि त्याची चावी स्वतःजवळ घेऊन यात्रेत फेरफटका मारण्यास गेले असता पोलीस प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखांनी रूमचे कुलूप तोडून रूममधील त्यांचे सामान बाहेर आणून ठेवले. सर्वांसमक्ष साहित्याचा पंचनामा केला. यावर्षी जिल्हा परिषद निवडणुका मुदतीत न झाल्याने माळेगाव यात्रेचा कारभार जिल्हा परिषदेच्या शासकीय यंत्रणेवर असल्याने बाहेरून आलेल्या पाहुण्यांचे मानपानाचे नाट्य बंद झाले. यात्रेवर प्रशासकीय राज असल्याने लोकप्रतिनिधींचे साहित्य विश्रामगृहाबाहेर फेकून देण्याची वेळ आली आहे. पण खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी नेहमी यात्रेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले आहे, हे कोणाला सांगावे. हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमाडे यांचे विश्रामगृहाच्या रूममधील साहित्य बाहेर फेकून विश्रामगृहातील रूमला कुलूप लावले. ही प्रक्रिया माळाकोळीचे पोलीस निरीक्षक डाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता मोहन पवार यांच्यासह खासगी विश्रामगृहावर काम करणारे कामगार उपस्थित होते. माजी आमदार राजू तिमाडे यांच्या दंडेलशाहीमुळे यात्रेतील पोलीस प्रशासनासह अधिकारी अलर्ट झाले आहेत. मौजे वाघी येथील भाजपचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, काँग्रेसचे वशिष्ठ गायकवाड, माजी पंचायत समिती सभापती जिंतूर यांचा माजी आमदार विजयराव भांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला. 24 डिसेंबर मौजे वाघी येथील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, काँग्रेसचे वशिष्ठ गायकवाड, माजी पंचायत समिती सभापती जिंतूर यांचा माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला. वाघी येथील भाजप कार्यकर्त्यांचा भाजपमधील ध्येय धोरणे व स्थानिकच्या गटबाजीला कंटाळून विकास पुरुष आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यात ज्ञानेश्वर रामराव गायकवाड, राधाकिशन गायकवाड, गणपतराव गायकवाड, प्रभातराव गायकवाड, प्रकाश गायकवाड, मुरली चव्हाण, दत्तराव गिराम, आसाराम गायकवाड, चंदू पवार, विश्वनाथ पवार, बबन शिंदे, सावडा शिंदे, गंगाराम शिंदे, भगवान गायकवाड, शंकरराव गायकवाड, बबन गायकवाड, आसाराम गायकवाड, कृष्णा सुखदेव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, गंगाधर गायकवाड, नितीन गिराम, विष्णू गिराम, आत्माराम पवार, विजय राठोड, कैलास बरबिंड, गजानन बरबिंड, गजानन बोराडे, कैलास गायकवाड, अमोल गायकवाड, प्रसाद गायकवाड, बजरंग चव्हाण, मधुकर अंभोरे, नामदेव गायकवाड, पवनगिरी, श्यामगिरी, साहेबराव राठोड, आसाराम गायकवाड, पिराजी पवार, नारायण गिराम इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळेस गावातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नियोजन समितीचा निधी यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करावा, मान्यता अन्य कार्यवाही प्राधान्याने करण्याचे आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश. जानेवारीपासून पुन्हा मिळकत कर वसुली सुरू करणार, 50,000 पुढील थकबाकीदारांना देणार नोटिसा, उपायुक्त पोळ यांची माहिती. महापालिका इंद्रभुवन इमारत नूतनीकरणाचे काम महिना अखेरपर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटनाचे केले जात आहे नियोजन. आणि ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांचे ग्राहक हक्क दिनानिमित्त आवाहन. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.